नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण अत्यंत पौष्टिक अळीवाची खीर करणार आहोत। हळीवामध्ये 100 ग्रॅम हळीवामध्ये 100 मिलीग्रॅम आयर्न असते। तसेच यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉलेट, क जीवनसत्व हे घटक हळीवात आढळतात। तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट व रक्तशुद्धी करणाऱ्या घटकामुळे हा पदार्थ तरुणींसाठी अतिशय उपयुक्त आहे। बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळीवाचे लाडू किंवा खीर देण्याची पद्धत पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे। महिलांची अंगकाठी भरायलाही ही खीर मदत करते। अंकुरीव हळीव डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असतात। तसेच हळीवामधील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधातील तक्रारी कमी करण्याचा वापर होतो। अशा या बहुउपयोगी हळीवाची खीर आपण आता करायला सुरुवात करूया। सुरुवातीला इथं मी 2 मोठे चमचे भरून हळीव भिजत घालणार आहे। हे हळीव भिजायला अर्धा ते 1 तास लागतो, जास्त वेळ लागत नाहीत, लगेच फुगून वरती येतात ते। हळीव स्वच्छ निवडून घ्यायचे म्हणजे खर वगैरे असेल तर कचकच येणार नाही आणि नंतर आपण थंड पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। इथं मी हळीव भिजवून अर्धा ते पाऊण तास झालाय। हळीव छान भिजलेले आहेत। हळीव भिजले की चिकट होतात ते आणि फुलून वरती येतात। पण इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत खिरीमध्ये घालण्यासाठी। तर इथं मी 4-5 खारका घेतल्यात, त्या आपण खलबत्त्यानं कुटून घेतलेले आहेत। तर मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे, म्हणजे विकतचं किसलेलं खोबरं आहे। तुम्ही घरातलं किसलेलं खोबरंही घालू शकता। इथं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे खोबरं। यामध्ये घालायला आपण ड्रायफ्रूट्स घेतले। ड्रायफ्रूट्स पण आपण किसून घेणार नाही, ड्रायफ्रूट्स आपण असेच खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत, म्हणजे ते आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे आहेत। खारकाही आपण खलबत्त्याने फोडून घेतलेले आहेत। तर आपण ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका हे सगळं फोडून घेणार आहोत खलबत्त्यानेच, काही कापून घेणार नाही, बारीक नाही चुरा करायचा। ह्याला असं आपण मोठं मोठं ठेवणार आहोत। जी आई या पद्धतीने हळीवाची खीर करून आम्ही ज्यावेळेला बाळंतीण होत होतो त्यावेळेला सगळ्यांना द्यायची। तर खूप उपयुक्त आहे ही हळीवाची खीर। अजिबात कंबर वगैरे कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यभर दुखणार नाही अशा पद्धतीने तुम्ही खीर करून खाल्ली तर। कोणत्याही वर्गातील स्त्रियांनी अशी खीर खाल्ली तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे। तरुणींनी खाल्ली किंवा बाळंतिणींनी जर अशी खीर खाल्ली तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे। तर सलग 3 महिने जर तुम्ही अशी खीर खाल्ली तर तुमच्या कंबर कधीही दुखणार नाहीत। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील। तर आपण कढईमध्ये थोडं 2 चमचे तूप, साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट्स असे थोडेसे क्रंची होतील आणि सगळा तुपाचा वास त्या ड्रायफ्रूट्सला लागेल आपल्या। पण हे ड्रायफ्रूट्स किंवा खारका फोडून का घेतलेत का तर बाळंतिणीला सांगितलं जातं की हे चावून खावा, म्हणजे तुमचे दात पडवे जाऊन दुखणार नाहीत। तर त्यासाठी आपण अशा पद्धतीनं ड्रायफ्रूट्स कुटून किंवा त्याची पावडर नाही घेतलेली, आपण असे चावून चावून खायचे आहेत। ड्रायफ्रूट छान भाजून झाले, थोडेसे लालसर झाले की आपण त्यामध्ये आपले जे हळीव भिजवलेले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत। हळीव छान फुगून वरती आलेले आहेत, त्यात आपण यामध्ये सगळे वतून देणार आहोत आणि छान शिजवून घेणार आहोत। हळीवही त्या खोबऱ्याबरोबर छान परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। ही खीर शिजायला सुरुवातीला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। पाण्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आणि हळीव आपण छान शिजवून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत। सुरुवातीला जर तुम्ही दूध घातलं तर खूप घट्ट असा लगदा बनतो, त्यामुळे आपण सुरुवातीला पाण्यामध्ये हे सगळं शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे छान शिजवून घेणार आहोत आपण। तर ती झाकण ठेवून आपण 10-15 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। आता हे पाहू शकता, आपले हळीव एकदम छान फुलून वर आलेले आहेत, अगदी चिकट झालेलं नाही। नाहीतर हे दुधामध्ये सुरुवातीला तुम्ही जर शिजवलं तर चिकट चिकट होत जातं, त्यामुळे पाण्यामध्ये शिजवलं की छान फुलून वरती येतात आणि आपले ड्रायफ्रूट्सही छान शिजतात। आता हे शिजले, आता यामध्ये आपण 1 ग्लास भरून दूध घालणार आहोत। आता हे दूध घालूनही छान आपण आटवून घेणार आहोत। खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, अशी आपण कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत। आता यामध्ये मी मोठे 2 चमचे भरून साखर घालणार आहे। तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर पूर्ण खीर शिजल्यानंतर थंड करून नंतर मी तुम्ही यामध्ये गुळ पावडर वापरू शकता, परंतु माझ्या मुलींना साखरेची टेस्ट आवडते त्यामुळे मी इथं साखर वापरणार आहे। यामध्ये आपण फ्लेवरसाठी जायफळाचा वापर करणार आहोत। इथं मी जायफळ किसून घालणार आहे फ्रेश, त्यामुळे छान टेस्ट येते आणि वासही छान येतो। आणि बाळंतिणीसाठी अशी खीर देताना जायफळ घालून दिली तर बाळंतिणीला छान झोप येते।
आणि यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडरही घातलेली आहे। आता यामध्ये मी वरून मनुके घालणार आहे। मनुके मी सुरुवातीला घातले नव्हते, ते खूप जास्त फुगतात मग, त्यामुळे मी वरून घालणार आहे मनुके। आता हे मिश्रण छान आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। जशी ही खीर शिजत जाते तशी ही घट्ट होत जाते ही खीर। आता यामध्ये आपण मोठे 2 चमचे भरून साजूक तूप घालणार आहोत। वरून तूप घातलं म्हणजे खीरीला खूप छान टेस्ट येते आणि या खीरीमध्ये वरून तूप घातल्यामुळे छान लागते ही खीर। आपण बाळंतिणीला अशी खीर देताना असं तूप भरपूर त्यामध्ये घालून द्यायचं, म्हणजे छान बाळाला उपयोगी पडतं। आता आपली खीर छान शिजलेली आहे, खारी खीर छान मऊ झालेली आहे आणि हळीवही छान शिजलेले आहेत आपले। पाहू शकताय आपली एकदम खीर मऊ झालेली आहे आणि खारी खीर मऊ झालेली आहे। जशी ही थंड होत जाते तशी अजूनही घट्ट होत जाते खीर, त्यामुळे आता आपण जास्त घट्ट करणार नाही। आता आपली पौष्टिक अशी बाळंतिणीसाठी तयार आहे हळीवाची खीर। ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हल्लीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणींचे कंबर दुखतात किंवा बरेचसे शारीरिक प्रॉब्लेम असतात, त्यासाठी अशी हळीवाची खीर अत्यंत उपयोगी आहे। तर नक्की तुम्ही करून पहा अशी पौष्टिक रेसिपी। ज्या स्त्रियांना संधिवात किंवा आमवात असतो त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे, कारण यामध्ये भरभरून प्रमाणात आयर्नचं प्रमाण आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण पौष्टिक रेसिपीसह। धन्यवाद।